किसनाचं रूपड देवा किसनाचं रूपड ग डोंगर झालं निळ देवा डोंगर झालं निळ ग किसनाचं रूपड देवा किसनाचं रूपड ग डोंगर झालं निळ देवा डोंगर झालं निळ ग गोपाळ सावळं दिसलं आता गोपाळ सावळं कोंडीबा जी इस गांव के मुखिया जी पर तुम्ही कोण आणि धनगर का उपसनी पाठाने बोलायला लागलं काय या जंगलातल्या खैसानी झपाटलं तुम्हासनी कोण तुम्ही बादशाह औरंगजेब के सैनिक है हम। अरे देवा गलती गलती झाली हुजूर गलती झाली कसं येणं केलं म्हणायचं एक सरकारी काम से आए हैं। अहो मग बोला की सुना है आपके गांव वालों ने बादशाह औरंगजेब के शहर बुरहानपुर को लूटने वाले लुटेरों को बना दे रखी है। मालूम नहीं हुजूर इस गांव के मुखिया और तुम्हें पता नहीं? हमारे पास पूरी खबर आई है। बताओ कहाँ छुपा के रखा है उसे? सच सच बताओ नहीं तो पूरे गांव को काट के रख देंगे। और सबसे पहले तुम्हें। हो हुजूर ही काटण्या मारण्याची भाषा कशा पाय आता तुम्ही एक काम करा इथं थांबा आणि कोण आलं ना तर त्यांना सांगा कोंडीबाचं पाहुणं आहेत म्हणून इथं शेकत बसावं थंडी बी वाढली आहे मी गावात जातो कोणच्या घरातलं आपल्या ते बघतो आणि लागलीच येऊन तुम्हाला सांगतो जल्दी जी लागली चालू बघा ताप उतरला व्हय? ताप उतरलाय पर संताप वाढलाय कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा मावशी अगं माझ्याकडून नाही तर माझ्या माणसांकडून त्या आगळीच घडली वय अशी काय रोखून बघतीस काय झालं? कोण आहेस तू? वाघ ह्या खोटं बोलतीयस मी ओळखलं नाही वय तुला अरे देवा माग दडणारा अजून कोण जन्माला आला नाही कोण आहेस कोण तू? मावशी अगं खरंच वाघ आहे तलवारीचा घाव दगडाचा म्हणून सांगतोस होय रे तू? अरे उभा जलम गेला माझा जखमा बांधण्यात तलवारीचा घाव ना दगडाचा घाव कळत नाही होय मला? नाही दगडच लागला होता. अरे ते बी मी मानलं असतं पण परत म्हणतोस रायगडावर जायचंय जागरण घालायला. ते तर आहे. अरे माझा राजा गेला सोन्यासारखा आणि शंभूराजे खालील होय जागरण दुःखात आणि उधळील भंडारा. नाही म्हणजे तू लबाड बोललास हा? मी तुला ओळखलंय. थांब आता मी ठाणा अंमलदारालाच निरोप धाडते.
राजा ताप उतरायचं नाव घेईन. काय झालं राजा? तर त्याची सावध राहायला पाहिजे. म्हातारी लई बेरकी, तिला बहुतेक आपला संशय आलाय. संशय आलाय? फक्त सावध राहा. आम्हाला जोखू दे तिला. जर उद्या म्हातारीची मती फिरली तर आपला घातपात व्हायला वेळ लागायचा नाही. तू एक काम कर, बाहेर जा आणि घोडी तयार ठेव. या अल्लाह, हमें माफ कर. हम बुरहानपुर की हिफाजत नहीं कर पाए. ऐ मेरे खुदा, तू पूरी कायनात का मालिक है. तेरे दर पर कोई कमी नहीं, तेरी रहमत पर कोई कमी नहीं. ऐ मेरे खुदा, बस दुश्मनों की शिकस्त करवा दे, हमारे कानों को ठंडक पहुंचा दे. एक बार इन काफिरों की शिकस्त हो जाएगी, फिर हम आपका फरमान पूरी दुनिया में फैला देंगे. माऊली, निघतो आम्ही. काय चुकलं माकलं असेल तर पदरात गेले त्याच्या. हे अगं काय चुकलं आणि काय पदरात घे. उलट तूच आसरा दिलास आम्हाला. आमच्या रायापावर उपचार केलास. लई उपकार झाला तुझं. रयतेचे का राजावर उपकार असतात होय रे? नाही रे नाही. अरे माझ्या शिवाजी राजाचा ल्योक माझ्या झोपडीत येऊन राहिला. घटका बरी सावला. माझी पुण्याई मोठी. आता याच तेव्हा मरण येऊ दे. नाही माऊली, आशीर्वादासाठी भरभक्क माणसं पाहिजेत आम्हाला. आणि यो कोण दिवा आला हशमाना घेऊन? तर मला काय ठावं की तुझ्याकडे आलेली माणसं हे आपलं राज आहे की ते. आता कळलं ना? होय बाजूला. माऊली, आता येऊ आम्ही. येऊ कस? नजर काढू दे मला माझ्या राजाची. बुराणपूर मारले माझ्या राजानं. दुष्टावणारा हाय माझा राजा. कोणाची दृष्ट लागायची नाही माझ्या राजाला. घे ही थैली घे. देणारच असेल तर खरंच एक गोष्ट देशील? काय पाहिजे? माझी ही झोपडी, ही वस्ती स्वराज्यात येईल असं काहीतरी कर. स्वराज्याची हद्द इतपावते वाढेल. बाकी काय नको मला. वय वय वय. माऊली, स्वराज्याची हद्द तुझ्या वस्तीपर्यंतच नाही, तुझ्या झोपडीपर्यंतच नाही तर पार काबूल कंदाहार पर्यंत वाढवणार आम्ही. शब्द आहे आमचा. हर हर महादेव, हर हर महादेव. हुजूर आला, हुजूर आला. क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए. अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? तखलिया, जहापना. खामोश. मत कहो हमें जहापना, मत कहो हमें बादशाह सलामत. अब्बूजान. जीनत बेटा, हमारे सब्र का बांध अब टूट चुका है. सिवा का बेटा संभा, उसने जो तमाचा हमारे मुंह पे मारा है ना, हम जिंदगी भर नहीं भूल सकते. जी बादशाह सलामत. इतनी सी फौज आधी रात को हमारे मुल्क में घुसकर हमारे बुरहानपुर का नक्शा उतारकर हम पर हमला करती है, हमें शिकस्त देती है. और हम बस देखते ही रह गए, देखते ही रह गए, देखते रहे. बस चुपचाप हाथ पर हाथ धरे बैठे रहे. 3 मर्तबा वो संभा, उसने हमें चकमा दिया और भाग लिया. लेकिन इस बार नहीं, ये आखिरी मौका है. अगर इस बार वो संभा हमारे शिकंजे में आया ना तो हम उसे छोड़ेंगे नहीं और हम खामोश नहीं बैठेंगे. संभा को शिकस्त देने के लिए अगर जरूरत पड़ी तो हम खुद जंग के मैदान में उतरेंगे. हम दक्कन पर हमला करेंगे.
कविराज बघितलं का राणी साहेब जी, खुद धनराशि गिन रही है। अहो पर काय साजऱ्या दिसते ती। हाँ, मानो कमल में बैठी धनलक्ष्मी हो। तर एकदम रास्तच बोलला, हायच त्या धनलक्ष्मी। चला, शकुनाची मोहीम झाली, आता राज्याभिषेक झालाच पाहिजे। जरुरी आहे? हाय म्हणजे अहो दक्षिणेत काय झालं, काय गोंधळ झाला माहित नाही, वय तुम्हाच नाही काय झालं? अव त्या रघुनाथ पंत हनुमंतेंचा बांधावा मोडण्यासाठी हरजीराजे महाडिकांना तिकडं पाठवलं दक्षिणेची जबाबदारी देऊन, तर त्यासने ते जमलं नाही। मतलब? अव त्या हनुमंतेंनी धुडकावून लावलं की हरजीराजेंना अजून त्यांच्या ख्याली राजाराम राजच राज आहे। राजा आवाम का होता है, आवाम के हालात से राजा के तख्त की मजबूती होती है। जी अपूजान। और जब आवाम की सोच राजा के खिलाफ गई तो आवाम बगावत करेगी, संबा की आवाम बगावत करेगी। क्या ये मुमकिन है? दक्खन की आवाम जिसे रैयत कहा जाता है, वो रैयत तो सिवा ने तैयार की है। सिवा की बात और थी, उसने अपने प्यार और फन से लोगों को एक डोर में बांध के रखा था, लेकिन अब हालात कुछ और हैं। अब आवाम बिखर चुकी है। और जीनत बेटा, इन हिंदुओं के बारे में एक और मजेदार बात है, जानती हो तुम? ये सब हिंदू नहीं है। तो कोई हिंदू राजपूत है, कोई हिंदू मराठा, कोई हिंदू जाट, कुल मिलाकर इनकी 100-200 जाति हैं जो एक दूसरे को तवज्जो नहीं देती, सब अपनी बिरादरी की अहमियत में लगे हुए हैं। बेचारी इसी जात पात की परेशानी से बीमार हैं सालों साल, सदियों से। और इसी का फायदा उठाकर हमने इतने सालों, इतने सदियों अपनी इतनी बड़ी सल्तनत चलाई है। दक्कन में भी हमारी सल्तनत होगी। संबा हारेगा, जरूर हारेगा। जहांपना, लेकिन इसमें वक्त कट जाएगा। अब फिक्र ना करें। एक तरफ संबा की आवाम, उसके लोग उसको आपो आप शिकस्त देंगे, और दूसरी तरफ उसकी रैयत को परेशान करेंगी ये सल्तनतें, ये सिद्दी, ये अंग्रेज, ये फिरंग। वज़ीर आलम, सिद्दी को हमारा फरमान भेजिए कि संबा के मुल्क में लूटपाट मचाते हैं, तबाही मचाते हैं। जी जहांपना। राजे, राजे, राजे कुठे आहात आपण? राजे, राजे काय हे? आम्ही एवढ्या हाका मारतोय राजे राजे म्हणून, तुम्ही साधं बोलतही नाही। का बोलावं? का प्रतिसाद द्यावा आम्ही? नाराज झालात आमच्यावर? व्हायला नको। एवढं बुऱ्हाणपूर मारून आलो आम्ही, तुम्ही साधी दखल तरी घेतलीत का आमची? ह्याचे काय हे? दखल कशी घेतली नाही आम्ही? दखल घेतली असती तर स्वागताला सामोरे आला असतात तुम्ही। तुम्हीच आम्हाला वर्दी दिली नाही। आम्ही सांगितलं ना राजे, जमादार खान्यात नौबत वाजली तेव्हा आम्ही धनाच्या राशी मोजत होतो। बघा, धन दिसलं पण धनी काही दिसला नाही। दिसायला तो समोर असावा लागतो, पण तुम्ही तर आमच्या काळजात आहात। काय 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 म्हणालात तुम्ही? नाही, आम्ही ऐकलं नाही, पुन्हा म्हणा। आम्ही एवढंच म्हणालो, आम्हाला कळलं तसं आम्ही धावत आलो, चौकशी सुद्धा केली। चौकशी? आम्ही काय वाटेचे वाटसरू वाटलं चौकशी करायला? केली चौकशी, संपला मामला। किती तलवारींच्या धारे खालून आलो आम्ही। आम्ही सुद्धा इथे तलवारींच्या धारेवरच उभ्या होतो।
पण ते कळणारच. तुम्ही नसताना आमची अवस्था कशी होते हे तुम्हाला समजणं कठीणच. तुमच्या विरहात जळावं लागतं. समोर असताना साधं बोलताही येत नाही. योजना, धोरण, मोहिमा, युद्ध, मसलती, आम्ही आपलं दडून दडून बघायचं. बोलता आलं तर बोलायचं. हक्काचं असूनही आमचं असं काहीच नाही. येसू कळतंय हो आम्हाला सगळं. इच्छा असूनही आम्हाला तुमच्याशी गूज करता येत नाही. खरं तर खूप काही करायचंय तुमच्यासाठी एक पत्नी म्हणून. तुमच्या केसात बकुळ फुलांचा गजरा माळायचा स्वतःच्या हाताने. पण राजे, राजे कसे आहात हो? आत्ता रुसला होतात, विसरलातही. विसरावं लागतं राणीसाहेब. पुरुषांना विसरावंच लागतं. पुरुषांचं कसं त्या कळशीसारखं असतं. त्याच्या मानेला दोराचा फास लावून बायका ढकलून देतात आडात विहिरीत. पण जेव्हा तो वर येतो तेव्हा पाण्यानं भरून येतो. जीवनाचं, अर्थात पाणीरूपी जीवनाचं दान देतो. म्हणजे आम्ही तशा आहोत? नाही 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 नाही, तुम्ही नाही तशा. पण सर्वसाधारणपणे पती झालेल्या पुरुषांना असंच वागावं लागतं. शहजादे, हमें लगता है कि हमने पत्र लिखना चाहिए शंभू राजे को. वो रह न सकी फूल में ए फूल की खुशबू, कांटों में रहे और परेशान न हुए हम. बहुत खूब, बहुत खूब. तो क्या सोचते हैं सर? लिखे पत्र शंभू राजे को? क्या जरूरत है खत लिखने की? अरे उसे तो हमारे स्वागत की तैयारी करनी चाहिए. ठीक ही है, लेकिन हम जा रहे हैं उनके पास. पढ़ना चाहिए हमें उनकी. दुर्गादास जी, अब एक बात भूल रहे हैं. हम हैं कल के शहंशाह, शहंशाह हिंदुस्तान. और संभा एक आम सरदार, वो राजा भी नहीं बनाया अभी तक. क्या हैसियत है संभा की हमारे सामने? अगर हैसियत न होती तो हम यहाँ दक्खन में क्यों आते इतनी दूर? ये तो भाईजान की फौज है. शहजादे, जंगल की तरफ निकल जाना. छोड़ दो, छोड़ दो. अरे तुला सोडणार तर हायच, पर एक लक्षात ठेव, हे स्वराज्य आहे ना थोरल्या महाराजांचं आहे. आणि इथं शरणागताला आणि पाहुण्यासनी स्वतः शंभू राजांचं अभय हाय. गलती हो गई सरदार. पुन्हा जर वाट वाकडी केली तर इथं पायाखालीच खड्डा घेईन आणि मातीत गाडीन. चल निघ. या खुदा. देखा शहजादे, अब भी अपने आप को शहजादा कहोगे? शंभू राजे ने तो आपके प्राण बचाए. अब भी आप उन्हें आम आदमी कहोगे? अक्कासाहेब, आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून राहू द्या. आम आदमी. अहो, तू बिरुदावली, छत्र चामर, ललकाऱ्या याचा सूस नाही हो आम्हाला. दादासाहेब,
यातून सुटका नाही. अक्कासाहेब ऐका आमचं. दादासाहेब, डेरेदार झाड बनायचं असेल तर फुटावं लागतं, नदी व्हायचं असेल तर वाहावं लागतं, आणि राजा व्हायचं असेल तर राज्याभिषेक हा आलाच. अक्कासाहेब, तुमचं सगळं मान्य आहे आम्हाला, पण समोर फार मोठी राजकारण आहेत. ती असणारच आहेत, पण आता रयतेला सुद्धा आपल्या राजाला डोळे भरून पाहू द्या. आणि राज्याभिषेक हा तर सर्वसंमत विधी आला, तो होणं गरजेचं आहे. नाही अक्कासाहेब, राज्याभिषेकापेक्षा तटलेलं राजकारण आमच्यासाठी महत्वाचं. उत्तरेत तो शहनशाह औरंगजेब बसलेला आहे, त्याची धर्मांध असुरी महत्वाकांक्षा ठेचून काढायची. जंजिऱ्याचा तो सिद्धी नावाचा मगरमच्छ, त्याला निस्तनाबूत करायचंय. कर्नाटकात हरजीराजे दाजी साहेबांनी रघुनाथ पंत हनुमंतेंना कैद केलंय, त्याचा परामर्श घ्यायचाय. साता समुद्रा पलीकडून येऊन तो फिरंगी आपल्या मुलखात डोकं वर काढतोय, त्याच्यावर जरब बसवायची. आणि आमच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. हे सगळं तर कराच, पण त्याआधी राज्याभिषेक झाला तर तुम्ही छत्रपती म्हणून घोषित व्हाल. तुमच्या नावाची नाणी पाडता येतील. तुमची राजमुद्रा प्रत्येक खलित्यावर, प्रत्येक पत्रावर उमटेल. त्याचा धाक बसेलच सगळ्यांवर. अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो, आणि आता ती वेळ आहे. आणि म्हणूनच आमची विनंती आहे अक्कासाहेब, या सण समारंभात आम्हाला अडकवू नका. दादासाहेब, अक्कासाहेब, जाधवराव दाजी साहेब नाही आले? बऱ्याच दिवसात भेट नाही त्यांची. एकदा या म्हणावं निवांत, गप्पा मारता येतील, बोलता येईल. आणि तुम्ही सुद्धा आला आहात तर 2 दिवस थांबून जा, आणि तुमच्या लाडक्या वहिनीसांना सुद्धा समजावून सांगा. आधी रणांगण, मग सिंहासन. अहो, राजेंचा निर्णय आहे, काळजी करू नका. वहिनीसा, बताशीबाई, आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? कारभाऱ्यांना सदरेवर बोलावलंय? हो, बोलवलंय. बघा मातोश्री, एवढं होऊन सुद्धा पुन्हा कारभाऱ्यांना सदरेवर बोलावलंच. अहो, पण कशासाठी बोलावलंय हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? काय मसलत आहे, काय नाही, आपल्याला काहीच माहित नाही. मसलत राज्याभिषेकाचीच असणार, म्हणूनच सदरेवर बोलावलं असणार. बघूया तर आपण. काय बघायचं? म्हणजे आग्रह आपण धरायचा, हट्ट आपण धरायचा, आणि मिरवायला कोण तर हे सगळे. पुन्हा कारस्थानाचे मणी ओवून माळ करून दादासाहेबांच्या गळ्यात घातली तर त्याला जबाबदार कोण? बताशीबाई, कारभाऱ्यांना अद्दल घडलीये, आता तसं काहीही होणार नाही. पण आम्ही म्हणतो पुन्हा पुन्हा विस्तू का पुरून ठेवायचा? तोही आपल्याच उशाखाली. विस्तव नाही हो, आणि आता सगळ्यांना कळून चुकलंय. आणि असं जुन्या जाणत्यांना डावलता येत नाही ना. तुम्हीच घ्या समजुतीनं. तुम्हीही घ्या समजुतीनं. नाही मातोश्री, आम्हाला हे काही पटलेलंच नाही. बताशीबाई, तुम्ही असं करा, तुम्ही एकदा तुमच्या दादासाहेबांशी शांतपणे बोलून घ्या. काय बोलायचं? दादासाहेबांचा स्वभाव हा असा, जेवढे रागीट संतापी, त्याच्या 100 पटीने मायाळू, उदार, निर्मळ मनाचे. हे बघा, तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. वहिनीसा, आम्ही नाही म्हणतच नाही. शिवाय कोण कसं आहे, कोण कसं आहे हे त्यांना ठाऊक आहेच. हो ना. आणि एवढा मोठा सोहळा करायचा पुन्हा एकदा, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊनच चालावं लागतं. काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागतो राणूबाई, त्याशिवाय कसं चालेल? मातोश्री, आम्हाला फक्त एकच गोष्ट माहित आहे, बोका कधी संन्यासी होऊ शकत नाही. संधी मिळाली
की ते भरल्या दुधाच्या भांड्यात तोंड घालणार तरी, नाहीतर ते भांड लवणणार तरी. जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. सुईसारखं राहायचं. म्हणजे सुई कशी पहिली छिद्र पाडते, मग मागून धागाई आणते, शिवून टाकते. तसं राहायचं आपण. का ढोबळा पाडायचा? ढोबळा पाडायचा ना आपणच शिवायचं. पण शिवताना दिसायचं शंभू राजांना, एवढी आपण काळजी घ्यायची बरं का. अहो ऐकलं का, आम्ही मसलतीत जाऊन येतो. आज गोडा धोडाचं होऊ द्या. चला. कविराज गुंता होणार, मैं सांगतो तुम्हाला. मुझे नहीं लगता. तुम्हें नहीं लगता, कारण तुम्ही पडलात कविराज. फुलात, फुलपाखरात, गगनात, चंद्रप्रकाशात. अहो लबाडीची दुनिया तुम्हाला नाही ठावं. माहितीये सरनोबत. अहो सरनोबत असं काय करताय? आम्ही चंद्र चांदण्यात असलो, अगदी गगनात असलो, तरी आमच्या काव्यातलं गगन स्वराज्यातलं आहे आणि आमचा चंद्र प्रतिपदेचा आहे. हाय नव, मग त्या चंद्रप्रकाशात बघा ढळढळीत दिसते. खरंय, पण आमचं म्हणणं एवढंच होतं की कारभारानं आता चांगलीच अद्दल घडली आहे. त्यासनी अद्दल घडली रास्तच आहे. पण म्हणतात ना व का घुस परदेशी गेली तरी बी तिथं ती बीळ खाणारच. तसं आहे त्या अनाजे पंथाचं. त्यासनी जरा सवड गावली का त्यानं काढलाच उकीर, कंदलच बीळ. बात सही आहे. अरे त्यांच्यामुळं आपल्याला केवढा मनस्ताप झाला होता हे काही ठाव नाही वय शंभूराजासनी. मग राज्याभिषेकाचा विचार असणार, त्याबद्दल बोलायचं असेल, विचार विनिमय करायचा असेल, त्यांच्याशी कसला आला विचार विनिमय? पुराणपुरात होते का ते? तरी यश मिळवलं का नाही? मग तसंच राज्याभिषेकाचं करायचं आपण. फार फार तर त्यासनी प्रसादीसाठी बोलवा, पण पूजा आपणच घालायची. आम्हाला नाही वाटत राजन अनाजी पंतांना जवळ करते. मग तर काही कामच झालं. मोठीच तयारी चाललेली दिसतेय. मोठी म्हणजे आता हा म्हणता राज्याभिषेक होईल, पुन्हा आमच्यावर कारभाराची जबाबदारी येईल. मग सुरनेस जाता येता रुबाबदार नको का दिसायला? मी काय म्हणते, अगोदर चिंतू नका. म्हणजे कार होण्याच्या वेळी तुम्हाला मिळालं होतं का काही? हो, तेव्हा कोणालाच काही मिळालं नव्हतं, पण ते आता मिळणार. ऐका माझं, नका वाशिंग बांधून बसू. तुम्ही काय किरकोळ समजता की काय आम्हाला? पेरणी अगोदर कापणीचा मुहूर्त काढणारा मी. पण पेरणीसाठी बियाणं चांगलं नको का? आपलं बियाणं डागाळलेलं आहे. कावेरी, शुभ बोला जरा. मी शुभच बोलते आणि सत्यही बोलते. शांततेने घ्या. आता शांतता नाही, आता घाई ही करायलाच पाहिजे. हे पटलं, ऐकलं का पंत? हे पटलं बरं का? पटतंय ना? तुम्हाला पटतंय हो, पण आमचं हे कलंत्र यांना कुठे पटतंय? जा आता सरबत घेऊन या. पंत, अहो समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. पण तुम्ही गाफील नाही ना? नाही, चारी बाजूनी नाड्या आवळायचं काम सुरू आहे. आता फक्त आणखी एक खुंटी बळकट करावी लागणार. राजमातोश्री बरोबर त्यांना भेटायचं. पण परवानगी मिळेल का? नाही म्हणजे म्हटलं तरी अजून नजर काही दे त्यांना, फक्त न जाणवणारी. वय शंभूराजांचं बारीक लक्ष आहे राजमातोश्री आणि बाळराजांवर. म्हणूनच म्हटलं मी, परवानगी मिळेल ना? मिळाली तरी उत्तम, नाही मिळाली तरी उत्तम.
मातोश्री, राज्याभिषेकाच्या निमंत्रणाची यादी एकदा बघून घेता का? अहो, यादी तुम्हीच तयार केली आहे ना, मग बघण्याची काय गरज? हा, फक्त कोणी चुकायला नको. म्हणजे पै पाहुणे, सरदार, मावळे गावांनाही निमंत्रण द्या. जी. आणि यात महत्वाची निमंत्रणं म्हणजे सिंदखेड राजा, फलटण, मकरनपूर, बंगळूर, शृंगारपूर, तळबीड, सिंध, उमरठ, निगडे मोसे, वाई, भुईंज आणि हो मातोश्री, तुम्ही सांगताय ते आलंय सगळं, पण तरीही तुम्ही एकदा. बर असू द्या, ठेवून द्या, आम्ही सवडीनं पाहू. राजमातोश्री, आनाजी पंत भेटीसाठी आलेत, परवानगी मागतायत. आनाजी पंत इथे? पाठवून द्या. जी. माफी असावी, राजमातोश्रींना भेटायचं होतं. त्यासाठी परवानगी घ्यायला तुमच्या महाली गेलो होतो, पण तिथे समजलं आपण इथे आहात, म्हणून इकडे आलो. आमची परवानगी? परवानगी राजांचीच घ्यायची होती, पण ते गड उतार झाले, म्हणून कुलमुखत्यार या नात्याने आपली परवानगी घ्यायला आलो. आपणास विनंती आहे. ठीक आहे, आपण बोलू शकता. कशाला? पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. बिलकुल नाही. उद्या अर्थाचे अनर्थ होतील. आम्ही एकटे बोलणार नाही. सुनबाई, तुम्ही थांबा. तसंही चालेल, आपण थांबा राणी साहेब. पण आम्हाला विषयाची परीक्षा बघायचीच नाही. आत्ता कुठे मळप सरलंय, पुन्हा संशयाच्या फेऱ्यात आम्हाला सापडायचं नाही. तोश्री, संशयाचा फेरा काही नव्हता आणि यापुढेही नसणार. तुम्ही बघितलंत ना, वेदमूर्ती बाकरे शास्त्रींना स्वारींनी जे पत्र लिहिलंय त्यात त्यांनी म्हटलंय, आमच्या मातोश्रींचं हृदय स्फटिकासारखं निर्मळ आहे. स्वारींचा, आमचा आणि तुमचाही दिल साफ आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही. आपण निश्चिंतपणाने बोलू शकता. आम्हाला आज्ञा असावी.